तर का म्हणता गडचांदूरची पब्लिक. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे भाऊ, आपली सकाळी सकाळी सुरुवात तर जिमनं होते. शेखर भाऊ आणि विशाल भाऊ आम्ही तिघं बी निघलो जिमला जासाठी. भाऊ लवकरच जिममध्ये बी पोचलो. तर इकडं आलं तर कसं भाऊ, आपलं कसं होतं आज लेग डे, तर आपण कसं लेग वेग मारलो. तर भाऊ तितक्यामध्ये शेखर भाऊ का म्हणते, भाऊ आपण थोडंसं ट्रायसेपचं भाऊ कॉम्पिटिशनच खेळू म्हणते. तर भाऊ कोणाच्या ट्रायसेप भाऊ जबरदस्त. भाऊ तितक्यामध्ये त्याला आपला मासूम, मग कसं भाऊ मासूम भाऊला बी घेतलं ब्लॉगमध्ये. भाऊ तितक्यामध्ये कसं आमचं जिम बी मारून झालं होतं. मग कसं निघलो घरी जायसाठी. तर भाऊ घरी जात होतो तितक्यामध्ये विशाल भाऊचा फोन आला. तर विशाल भाऊ म्हणे, भाऊ आपण तर्री पोहा खायला जाऊ म्हणे. तर कसं विशाल भाऊची वाट पाहत बसलो येतं. तर मग कसं तितक्यामध्ये विशाल भाऊ आला. मग कसं विशाल भाऊनं म्हणलं का, भाऊ मला थोडंसं काम आहे म्हणून कसं आज आपण कसं तर्री पोहायला खायला नाही जाऊ शकत. तर कसं आपला प्लॅन भाऊ कसा कॅन्सल झाला. तर मग कसं भाऊ आपल्याला आठवण आलं का, सकाळी सकाळी मम्मीनं आपल्याला सांगितलं का भाई आपल्याला एक काम आहे म्हणे. तर आजीच्या घरावर तर कसं आपल्या मिरच्या ठेवून आहे म्हणे. तर कसं त्याला उन्हामध्ये वारू टाकायची आहे म्हणे. तर मग कसं फटकन गेलो माडीवर. तर पिकं पाहिलं तर कसं आपल्या मिरच्या आपल्या इकडे ठेवूनच होते. तर कसं मग फटाफटमध्ये मिरच्या वारू टाकल्या. भाऊ मिरच्या तर पहा, भाऊ मिरच्या तर कसं लाल लाल. भाऊ तुमच्या घरी मिरच्या घेतल्या का नाही भाऊ. मग कसं आपल्या मिरच्यावरच्या वारू टाकलो आणि कसं घरी जायसाठी निघलो. भाऊ घरी आलो तर भाऊ सँडी आपला वाटच पाहत होता. तर मित्रांनो भेटू न्यू ब्लॉगमध्ये.